नमस्कार. रोखोक प्रभात स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण. बाण एकदा सुटला की तो परत घेता येत नाही आणि तो परत यायचाही नाही. धनुष्यबाण हेच निवडणूक चिन्ह असलेल्या शिवसेनेचा एकेकाळी दरारा असायचा तो असा. मग भले परिणाम काही होत. अगदी मित्रपक्ष असलेल्या भाजपचेही नेते वेळोवेळी नमती भूमिका घ्यायचे. पण काळ बदलला तशी वेळही बदलली. उद्धव ठाकरेंची सध्याची शिवसेना गोंधळलेली दिसते का असा प्रश्न आता निर्माण होतोय. महापालिकेत, महाराष्ट्रात, दिल्लीत भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगायची, लाल दिव्याच्या गाडीतून फिरायचं, पण निर्णयाची जबाबदारी घ्यायची वेळ आली की मात्र हात झटकून टाकायचे. निर्णयाच्या बाजूने आहोत पण अंमलबजावणीच्या विरोधात, असा काहीसा विरोधाभास शिवसेनेच्या भूमिकेतून आता समोर येतोय. म्हणजे सत्तेत असूनही विरोधी पक्षात असल्यासारखीच शिवसेना वागतेय. मग ते महाराष्ट्रातले निर्णय असोत किंवा देश पातळीवरचे. सरकार आणि शिवसेना यांच्या भूमिकेत सातत्यानं विरोधाभास असं पावलोपावली जाणवतंय. नोटाबंदीच्या निर्णयावरून शिवसेनेनं सुरुवातीपासूनच असाच विरोधाचा पवित्रा घेतला. लोक नोटाकुटीला आलेत. जनतेचा सर्जिकल स्ट्राईक भारी पडेल. शेटजी नोटजी मजेत. देशात आर्थिक यादवी, रोगापेक्षा इलाज भयंकर अशा मुखपत्र असं सामनातल्या हेडलाईन्स आणि अग्रलेखाचे मथळे पाहिले तर मी काय म्हणतो याची आपल्याला कल्पना येईल. ममता बॅनर्जींनी काढलेल्या मोर्चातही शिवसेना खासदार सहभागी झाले होते. नरेंद्र मोदी शरद पवारांबरोबर जाऊ शकतात तर आम्ही ममतांबरोबर का जाऊ शकत नाही असा सवाल त्यावेळी सामनामधून करण्यात आलेला होता. नोटाबंदीमुळे जनतेला होणारा त्रास आणि जिल्हा बँकांवरचे निर्बंध याबाबतची गाऱ्हाणी कानावर घालण्याकरता शिवसेनेच्या शिष्टमंडळानं पंतप्रधानांची थेट भेट घेतली. त्यावेळी नरेंद्र मोदींनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली. ऊपर जाकर बाला साहब को मैं तो जवाब दूंगा लेकिन आप क्या जवाब दोगे अशा शब्दात मोदींनी शिवसेनेच्या भूमिकेचा गौरवच केला. त्यानंतर शिवसेनेच्या एकूणच भूमिकांची सारवासारव सुरू झाली. विरोधाची तलवार शिवसेनेनं म्यान केली. अर्थात प्रसिद्धी पत्रकात तलवारी म्यान या शब्दाचा त्यांनी इन्कार देखील केला. शिवसेनेचं असं नेमकं काय होतंय? शिवसेनेत नेमका काय गोंधळ सुरू आहे? नेतृत्वाच्या राजकीय भूमिका वारंवार बदलत आहेत त्यामुळे शिवसैनिक अधिक नाराज आहे का? सत्ताधारी असूनही शिवसेना विरोधकांसारखी का वागते? विरोध करायचा तर सरकार बाहेर पडण्याची हिंमत का बरं दाखवत नाहीत? सत्ता ही मजबुरी बनली आहे का? सत्तेवाजून तडफड होणार आहे का? हा वीक पॉइंट लक्षात आल्यानंच भाजपचे नेते शिवसेनेची अगदी मोदींपासून खाली आशिष शेलारांपर्यंत जाणीवपूर्वक कोंडी करतायत का? आणि भाजप सरकार विरुद्ध शिवसेना हा सामना कधी संपणार? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. शिवसेनेचं नोटांगण. शिवसेनेचं नोटांगण. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. नोटाबंदीवरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या शिवसेनेनं आता भाजप सरकारपुढे सपशेल नोटांगण घातलंय. नोटाबंदीच्या निर्णयामुळे जनतेला त्रास होतोय असं गाऱ्हाणं घेऊन शिवसेना खासदार मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. त्यावेळी मोदींनी शिवसेना खासदारांचे चांगलेच कान उपटले. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईला पाठिंबा दिला असता. मैं जब उनको ऊपर मिलूंगा तो वह बहुत खुश होंगे. मैं तो उनको जवाब दे सकूंगा लेकिन आप उनको क्या जवाब दोगे? अशा शब्दात मोदींनी त्यांना कोंडीत पकडलं. मोदींच्या या टोलेबाजीवर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रतिटोमणा लगावला खरा, पण पंतप्रधानांच्या भेटीनंतर शिवसेनेची भाषा मवाळ झालीय. मीडियानं बातमीचा विपर्यास केला. पंतप्रधानांनी बाळासाहेबांबद्दल काढलेले उद्गार हे उदात्त भावनेनं होते असा दावा संजय राऊतांनी केला. तर मोदींनी शिवसेनेला विश्वासात घेतलं असतं तर गोंधळ उडाला नसता, पण वित्तमंत्र्यांनाही नोटाबंदीचा निर्णय माहीत नव्हता असा चिमटाही त्यांनी काढला. प्रधानमंत्री जर हे वाक्य बोलले असतील तर मला असं वाटतं ते अत्यंत उदात्त आणि चांगल्या भावनेनं बोलले की मला बाळासाहेबांना, आम्ही पण नेहमी म्हणतो की आम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल. आम्ही अजूनही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर बाळासाहेबांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल ही आमची भावना आजही कायम असते. आणि ती जर प्रधानमंत्र्यांची असेल तर त्यांच्याविषयी बाळासाहेबांविषयी आदर त्यांनी व्यक्त केलेला आहे. नोटाबंदीच्या विरोधात ममता बॅनर्जींनी काढलेल्या मोर्चात शिवसेना सहभागी झाली होती. त्यामुळे मोदी शिवसेनेवर नाराज झाले. पण आम्ही मोर्चात सहभागी झालो याचा अर्थ ममतासोबत युती केली असा होत नाही असंही शिवसेनेनं स्पष्ट केलंय. त्यांच्या निवेदनामध्ये रोलबॅकचा त्यांनी मागणी केली होती.
परंतु शिवसेना म्हणून आम्ही रोलबॅकची मागणी केलेली नव्हती. आम्ही फक्त या सर्वसामान्य माणसाला, गरीब माणसाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला पैसे मिळावेत यासाठी आपण काही मार्ग काढावा आणि त्यामध्ये राष्ट्रपतींनी मध्यस्थी करावी अशा प्रकारचा आम्ही त्या आमच्या निवेदनामध्ये उल्लेख केला होता. म्हणून त्यांच्या निवेदनावर आम्ही कोणी सह्या केल्या नव्हत्या. सत्तेत राहून विरोधी पक्षासारखी वागणारी शिवसेना सरकारच्या निर्णयाला पाठिंबाही देता येत नाही आणि सत्ता सोडताही येत नाही अशा संभ्रमात शिवसेना सापडली आहे. शिवसेनेची ही संभ्रमावस्था कधी दूर होणार? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. शिवसेनेचं नोटांगण या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ. आनंदराव अडसूळ, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत लोकमतचे वरिष्ठ सहाय्य संपादक संदीप प्रधान. ठाण्याच्या स्टुडिओतून ते सहभागी होत आहेत. संदीप प्रधान, आपलं स्वागत. इंडियन एक्सप्रेसच्या ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार, वरिष्ठ संपादक शुभांगी खापरे या देखील आपल्याबरोबर आहेत. शुभांगीजी, आपलं स्वागत. विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी हे आपल्या बरोबर आहेत. विश्वंभरजी, आपलं स्वागत. आणि माझे सहकारी दीपक भातुसे, झी मीडियाचे दीपक भातुसे हे देखील आहेत. दीपक भातुसे, आपलंही स्वागत. आनंदराव अडसूळ, सरकारमध्ये असूनही शिवसेना विरोधी पक्षासारखी वागतीये. यापेक्षा तुम्ही सरकारमधले भारतीय जनता पक्षानंतरचे सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे पक्ष आहात. तुम्हाला थेट पंतप्रधानांशी बोलण्याकरता ममता दीदींच्या बरोबर जायची गरज काय होती? त्यातून तुम्ही सरकारमध्ये आहात की विरोधक आहात याच्या संदर्भात एक कन्फ्युजन निर्माण होत आहे. माननीय निरगुडकर, पहिल्यांदा ह्या गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. आपण सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये काही गोष्टी ज्या विसंगत आहेत त्या मांडल्या, त्याबद्दल मला निश्चित बोलावं लागेल. बोला. कुठून आवाज बंद करा. बोला. ज्या काल आम्ही पंतप्रधानांना भेटायला गेलो, अरे बंद करा ना रे. बोला. 12 खासदार आम्ही होतो. एक शिवसेनेचा गटनेता म्हणून मी लोकसभेचा त्या ठिकाणी होतो आणि त्याचबरोबर राज्यसभेचे आमचे नेते सन्माननीय राऊत साहेब होते. आम्ही ज्या वेळेला चर्चा त्यांच्याशी केली त्यावेळेला आमच्या व्यतिरिक्त आणि मोदींच्या व्यतिरिक्त आणखी कोणी नव्हतं. आणि मग तिथे काय घडलं याचा जो विपर्यास आपल्या माध्यमातून होतोय, काही मीडियांच्या माध्यमातून होतोय, याचा निश्चित आम्हाला खेद होतो. नरेंद्र मोदी यांनी आमच्या खासदारांची कान उघाडणी केली हा पहिल्यांदा शब्द अतिशय खटकणारा. याचं कारण, आम्ही ज्या वेळेला त्या रूममध्ये प्रवेश केला त्यावेळेला मात्र नरेंद्र मोदी यांनी आमचं अतिशय मनापासून स्वागत केलं. पहिला भाग. दुसरा, आम्ही त्यांच्याकडे ज्यावेळी बोलणी सुरू केली, हे एक मिनिट, हे का परत मला ऐकायला मिळते? बोला. 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 ज्या वेळेला बोलणी सुरू केली त्यावेळेला त्यांनी आम्हाला म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतलं. किंबहुना आम्ही स्वतः त्या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख केला की आपण हा घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे, त्याचा स्वागत माननीय पक्षप्रमुख उद्धवजींनी केलेला आहे, शिवसेनेने केलेला आहे. परंतु त्या निर्णयानंतर जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती 1, 2, 4 दिवस आम्ही समजू शकलो असतो. परंतु ती परिस्थिती सातत्याने बँकासमोरच्या लाईन, ज्या लाईनमध्ये 8-8 तास 10-10 तास वृद्ध मंडळी, महिला मोठ्या संख्येने उभ्या राहतात आणि त्या पलीकडे ग्रामीण भागामध्ये जवळपास सर्व आर्थिक संस्था, ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, ज्यामध्ये सहकारी बँका आहेत, ज्यामध्ये सहकारी पतसंस्था आहेत, यांचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी लोकांची आर्थिक सोय होत नाही. त्यांची आर्थिक कोंडी होते.
हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून देताना ही गोष्ट आकडेवारी सुद्धा सांगितली की या देशामध्ये 1579 सहकारी बँका आहेत, त्यापैकी 503 1/3 बँका आमच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. या महाराष्ट्रामध्ये 33 जिल्हा बँका आहेत ज्यांच्या 4000 शाखा आहेत. या महाराष्ट्रामध्ये 18000 पतसंस्था आहेत. या आकडेवारीवरून आपल्याला कळेल की किती लोक या आमच्या संस्थांवर, सहकारी संस्थांवर अवलंबून आहेत. असं असताना त्यांच्याकडे बघण्याचा सापत्न वागणूक ही चुकीची आहे. किंबहुना पब्लिक सेक्टर बँका या ग्रामीण भागामध्ये, इंटिरियरमध्ये बरोबर आहे. आनंदराव अडसूळ, अंतरामध्ये एक शाखा आपण स्वतः आनंदराव अडसूळ सहकार क्षेत्रातनं आलेले आहात. आपला हा जो मुद्दा आणि आकडेवारी आहे ती बिनचूक आहे. होय. परंतु आपण आता सत्तेमधले दुसऱ्या क्रमांकाचे भागीदार आहात. आपल्याला ममता दिदींच्या बरोबरच्या अरे, मोर्चात मला जायची माहिती आहे, गरज काय तुमचं होती? सगळं ऐका. मी आपण तुमचं प्रस्तावित स्वतंत्रपणे काय ऐकलो? शिष्टमंडळ घेऊन का नाही गेला? ऐका, मी आपण सगळ्या प्रश्न- स्वतंत्रपणे शिष्टमंडळ घेऊन गेला मी असता तर आपला सगळ्या प्रभाव प्रश्नाची जास्त उत्तर- पडला असता ना. ऐका, मी आपल्याला सगळ्या प्रश्नाची उत्तर देणार आहेत. ज्या खटकलेल्या गोष्टी त्याचं विश्लेषण करण्याची गरज आहे. मोदी काय म्हणाले? मोदींनी कान उकाटी करण्याचा तर प्रश्नच आला नाही. आम्ही काय त्या ठिकाणी गुन्हेगार म्हणून गेलो नव्हतो आणि तशा प्रकारचे त्यांनी आम्हाला वागणूक दिली नाही. या भाषेत बोलले. ज्या वेळेला मी स्वतः उल्लेख केला, ही परिस्थिती सगळी आपल्याकडून पूर्णपणे हाताळली जात नाही शासन म्हणून, आणि आमच्या ममता दिदी हे जुने संबंध इंडियाचा एक घटक पक्ष आणि एक प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांना असं वाटलं आता आपण राष्ट्रपतींची मध्यस्थी मागूया, कारण त्यांनी पण अशा प्रकारचे प्रयोग केले. माननीय पक्षप्रमुख उद्धवजीने त्या गोष्टीला होकार दिला. आम्ही गेलो, जरूर गेलो. एक राष्ट्रपतींना भेटणं काय गुन्हा आहे किंवा चुकीचं असं मला वाटत नाही. पहिला भाग. त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी मगाशी उल्लेख केला की त्यांच्या निवेदनावर आम्ही यासाठी सही केली ना, आमचं निवेदन आम्ही घेतलं होतं. रोल बॅक हा ही त्यांची मागणी आम्हालाही मान्य नव्हती. आज आपण बरेच पुढे गेलोय. चांगला निर्णय आहे. फक्त जनतेचा हाल होत आहे ते आपल्याला लक्षात आणून देण्याचा हा एक प्रयोग होता. काल मात्र आम्ही ज्यावेळेला शिष्टमंडळाचा निर्णय आम्ही विचार केला, त्यामध्ये मला आमच्या कानावर काय पहिल्यांदा आम्ही सन्मान्य जेटलीजींना, अर्थमंत्र्यांना भेटलो. त्यांच्या बोलण्यातून हे आलं की सहकारी संस्था, सहकारी बँकामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार चालतात, काळ्या पैशाची उलाढाल होते आणि म्हणून हे सगळं बंद केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सन्मान्य मोदींना भेटण्याचा निर्णय घेतला, निवेदन तयार केलं, त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांनाही वस्तुस्थिती सांगितली की ममतांबरोबर गेलो याचा अर्थ आम्ही त्यांच्याबरोबर कायमचं गेलो किंवा NDA सोडलं असं नाही. त्यांनी सांगितलं निश्चित मला हे सगळं माहिती आहे. मला एक गोष्ट कळते म्हणाले की तुम्ही माझ्याबरोबर आहात की नाही यापेक्षा मला बाळासाहेबांना वर गेल्यानंतर त्यांना प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे आणि म्हणून मी तुमच्याबरोबर राहणार आहात आणि तुम्ही माझ्याबरोबर राहाल याची मला खात्री आहे. या पलीकडे दुसऱ्या प्रकारचं कुठलंही शब्द त्या ठिकाणी उच्चारले गेले नाहीत. दुसरा भाग आपण जो विचारला, आम्ही सत्तेमध्ये आहोत. शिवसेना, आपण सुरुवातीला मान्य केलं की शिवसेना प्रमुखांनी सत्तेची कधीच पर्वा केली नाही. जे सत्य ते सत्य, जे पोटामध्ये ते उठावर, ही त्यांची भूमिका आणि आज त्याच पद्धतीने माननीय पक्षप्रमुख उद्धवजींची वाटचाल आहे. आम्ही त्यांच्या अनुयायी आहोत आणि म्हणून की सत्तेमध्ये असणं आणि तरी बोलू नये, जनतेचे प्रश्न मांडू नये, हे काही कुणी आम्हाला सांगितलं, कुणी सांगून आम्ही ते ऐकणार नाही. कारण लोकांसाठी, लोकांच्या मधून आम्ही निवडून आलोय, लोकांचे आम्ही प्रतिनिधी आहोत आणि त्यांचे होणारे अडचणी, त्यांचे होणारे हाल हे शासनाकडे अन्य माध्यमातून मांडल्यानंतर सुद्धा त्यांचे हाल संपले नाही किंवा गैरसमजापोटी की जिल्हा बरोबर आहे आर्थिक व्यवहार बंद तुमचं. करणं, विस्तृतपणे विस्तृतपणे तुम्ही तुमची भूमिका मांडलेली आहे. आपण स्वतः सहकार क्षेत्रात आलेला आहात, बँकिंग क्षेत्राशी आपल्या अत्यंत जवळचा संबंध आहे, त्यामुळे या प्रश्नाबाबत आपण आग्रही असणं हे अतिशय स्वाभाविक होतं. सामनामधल्या अग्रलेखांची शीर्षकं होती. हे जे सगळं होतं याचा पत्रकारांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये काय मेसेज गेलाय, किंबहुना आज तुमचंच नाही, मग तो राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सर्वच प्रादेशिक पक्षांची एक प्रकारे या निर्णयाच्या विरोधात बोलायचं की या निर्णयाच्या बाजूने बोलायचं अशी गोची झाली आहे का? शुभांगी खापरे, मला वाटतं सामनाचं म्हणजे एका लाईनमध्ये जर हे करायचं तर एक दिवस ते शोएब अख्तरचं रिव्हर्स स्विंग टाकतात आहे आणि दुसऱ्या दिवशी ते सचिन तेंडुलकरची धुवाधार बॅटिंग करायला बघतात आहे. म्हणजे दोन
क्रिसचे दोन टोकाचे एंडमध्ये ते कोणाला नेमकं कोणावर काय वार करायचं आणि कोणत्या टीम मध्ये राहायचं तेच त्यांचं इतकं कन्फ्युजन दिसतो आहे. आणि नाही एकच मिनिट सर, एकच मिनिट आनंदराव जरूर बोला, त्यांचं बोलणं होते. म्हणजे ही आनंदराव सगळी- जरूर बोला. कारण तुम्ही ममता बॅनर्जीला जेव्हा सपोर्ट करतात आणि तिकडे राष्ट्रपती कडे जातात आणि त्याचा एवढा मोठा इश्यू करतात, त्याचं काय मॅन्डेट गेलं, मेसेज काय गेलाय की मोदीजीच्या सरकारने जो निर्णय घेतला त्याच्या विरुद्ध तुम्ही गेला आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही डेलिगेशन घेऊन मग मोदीजींना भेटता. तर हा जो निर्णय आहे आधी डेलिगेशन आधी जायला पाहिजे होतं. तिकडे समाधान जर नाही झालं असतं किंवा रिझल्ट नाही आले असते तर तुम्ही नेक्स्ट पाऊल घेतलं असतं ते समजू शकतो. पण नेमकं तुमचं फाईट करप्शनच्या विरोधात आहे की बाजूनी आहे तेच कळत नाही. दुसरा प्रश्न आपण जो विचारला उदयजी, रिजनल पार्टीचा हा डिलेमा सगळ्याच पार्टीत आहे. जसं एनसीपी असेल किंवा शिवसेना असेल, हा जो त्यांचा अटेम्प्ट होता की थर्ड ग्रुप एक म्हणून प्रेशर ग्रुप म्हणून काँग्रेस वर्सेस बीजेपीच्या बद्दल एक करायचं, ते सफल होणारच नाही. कारण कॉन्ट्रडिक्शन होते. कारण प्रत्येक रिजनल पार्टीज आपापल्या स्टेटमध्ये मेन पार्टीच्या अगेन्स्ट त्यांनी करप्शनच्या इश्यूवरच ते सातत्याने कॉन्टेस्ट केलाय. शिवसेनेने इकडे एनसीपी 2014ला एनसीपीच्या विरोधात त्यांचा करप्शनचा एक प्लॅन घेऊन ते आनंदराव अडसूळ पहिली सलग 10 मिनिटं, आनंदराव अडसूळ पहिली सलग 10 मिनिटं मी तुम्हाला बोलायला दिलेलं आहे. त्यानंतरचे आक्षेप ऐकून घ्या, त्याच्यावर सलगपणे उत्तर द्यायची तुम्हाला संधी मिळेल, काळजी करू नका. पहिले सलग 10 मिनिटं तुमची भूमिका मांडायची तुम्हाला संधी दिलेली आहे. तुम्हाला 10 मिनिटं पहिले भूमिका मांडायची संधी दिल्यानंतरच तुमच्या विरोधातले मुद्दे आपण रेकॉर्ड करतोय. ते मुद्दे विरोधातले याचा अर्थ शिवसेनेने सुरुवात केली. शिवसेनेचं लोटांगण हा विशेष तुम्ही आजचा घेतलेला आहे. शिवसेनेचं लोटांगण नोटांगण झालं असेल तर मी त्या शब्दामध्ये तुमचं झालं का? त्या शब्दामध्ये आणखीन काय आक्षेप येतील? बोला. एकच सगळे रिजनल पार्टीचा जो प्रश्न विचारला, सगळ्या रिजनल पार्टीज, शिवसेना असेल, एनसीपी असेल, तृणमूल काँग्रेस, या लोकांना एकत्र जर आले तर मेन स्ट्रीम पार्टीज जी आहेत, जर महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर शिवसेनांनी 2014ला अँटी एनसीपी त्यांचा पूर्ण तो कॅम्पेन होता. आणि आता तुम्ही मोदीजींचा जो डिसिशन आहे तिकडे तुम्ही कसं त्याला जस्टिफाय करा? मोदीजींचा जो म्हणजे एक ओव्हरऑल होलिस्टिक जर आपण डिसिशन घेतला तर तो करप्शनच्या विरोधात आहे. त्याच्यात जर शिवसेना त्यांना इतक्या टोकाची भूमिका घेऊन जर टीका करतात तर विश्वंभर चौधरी आपलं काय मत आहे? विश्वंभर चौधरी काय सांगाल याच्याबद्दल? मला असं वाटतं की शिवसेनेचं नोटांगण किंवा लोटांगण हे काही म्हणलं तरी आत्ता त्यातले अर्थ बदलत नाहीत आणि शिवसेना ही आता खरं म्हणजे वाघ राहिलेली नाही एवढं त्यातून दिसण्यासारखी परिस्थिती असं मला वाटतं. अन्यथा राष्ट्रपतींकडे जाणं वगैरे हे कधी शिवसेनेचे मार्ग महाराष्ट्रात नव्हते. बाळासाहेबांच्या काळात नव्हते, नंतरही नव्हते. शिवसेना हा रस्त्यावर येऊन लढणाऱ्यांचा वगैरे पक्ष आहे आणि त्याचं खूप उदात्तीकरण महाराष्ट्रात झालेलं आहे की ठाकरी भाषा आणि हे सगळं झालेलं आहे महाराष्ट्रात. मला असं वाटतं की ज्या प्रकारे शिवसेना आज वागतीये त्या प्रकारे शिवसेनेतलं पहिलं सत्व संपलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना मान्यच असायला पाहिजे. मुद्दा असा आहे, मुद्दा खरं पुढचा आहे. मुद्दा असा आहे की मोदी असं म्हणतात की कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये निर्णय झाला. आता जर तुमचे आक्षेप होते तर कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये शिवसेनेचे मंत्री काय बोलले याच्यावर उत्सुकता आहे ना महाराष्ट्राला. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही कधी बीजेपी बरोबर कधी राष्ट्रवादी बरोबर तुम्ही साटलोट करावं असा मुद्दा नाही आहे ना. तुमचे स्वतंत्र खासदार निवडून दिले, तुम्ही काही भाजपाबरोबर युती करून निवडून गेलेला नव्हता, तुम्ही स्वतंत्रपणे लढला होता आणि तुम्हाला स्वतंत्र मॅन्डेट महाराष्ट्राने दिला. त्याच्यावर तुमची आता नेमकी निश्चलीकरणावर काय भूमिका आहे हे कळत नाही ना महाराष्ट्राला. तुम्ही एक संभ्रम असा निर्माण करताय की तुम्ही एकदा राष्ट्रपतीकडे जाताय, तेही ममता बॅनर्जी ज्यांचा काही वैचारिक काही संबंधच नाही शिवसेनेशी कधीच, अशा ममता बॅनर्जी बरोबर तुम्ही जाता. राष्ट्रपतींना म्हणता मध्यस्थी करा. मी उदयजी हे पहिलं पक्ष हा पाहतोय भारतातला जो स्वतः सरकारमध्ये असून राष्ट्रपतींना म्हणतो की तुम्ही मध्यस्थी करा. मला वाटतं याच्या इतकी वैचारिक दुभंगलेपणाची भूमिका कोणती असू शकत नाही की तुम्ही सत्तेत आहात, तुमचे मंत्री आहेत. म्हणजे सत्तेत फक्त बाहेरून पाठिंबा असता तर तेही मी समजू शकलो असतो की बाहेरून पाठिंबा शिवसेना काय करणार. इथे तुमचे मंत्री आहेत आत बसलेले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होतो आणि त्या निर्णयाविरुद्ध तुम्ही राष्ट्रपतींना म्हणता की तुम्ही आता हस्तक्षेप करा. हा हास्यास्पद प्रकार आहे. मला असं वाटतं की राजकीय विडंबन एवढंच याच्यावरती होऊ शकतं, बाकी काही होऊ शकत नाही. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही रोल बॅक करता.
तुम्ही सांगता की मोदी आम्हाला खूपच चांगली वागणूक दिली, मोदी तर आम्हाला काहीच म्हणले नाही, म्हणजे काय अपेक्षित होतं तुम्हाला? मोदी काय म्हणतील असं? मोदींनी जो मारलेला आहे जोडा की बाळासाहेब, आता अर्थात शिवसेना आणि काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा शिवसेनेला कधी तिटकारा होता वगैरे हे सगळे इतिहासातले प्रश्न झाले, त्याच्याबद्दल आता काही कोणी बोलायची गरज नाही असं मला वाटतं. परंतु मुद्दा असा आहे की मोदी जर म्हणत असतील की मी उत्तर देईन बाळासाहेबांना, तुम्ही काय देता, तर तो शिवसेनेला चपखल असा प्रश्न आहे. असं म्हणजे मी मोदींचा विरोधक आहे हे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात, पण मोदींनी शिवसेनेला योग्य प्रश्न विचारलेला आहे असं तेवढ्यापुरतं मी शिवसेनेबाबत म्हणू शकतो. त्याचं धरसोड बघा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते पद घेता, एकच मिनिट उदयजी, एकच मिनिट, एकनाथजी शिंदे विरोधी पक्षनेते होतात, तिसऱ्या दिवशी तुम्ही कॅबिनेटमध्ये जाता, म्हणजे संपूर्ण साधन शुचिता हा प्रकार सेनेकडे नाही. सेना वाटेल त्यावेळेला वाटेल ते कॉम्प्रोमाइजेस करील, सेना सत्तेत राहायचा आटोकाट प्रयत्न करील, प्रसंगी सेना नमतं घेईल, प्रसंगी सेना फणावर काढून पुन्हा महाराष्ट्राची अस्मिता, मराठी अस्मिता वगैरे सेना बोलेल. मला असं वाटतं की शिवसेनेच्या डायल्युशनची, शिवसेनेच्या एक प्रकारे अत्यंत विरळीकरण शिवसेनेचं होत चाललेलं आहे आणि शिवसेना हा मूळ पक्ष राहिला नाही, तो वाघ जो होता तो आता राहिलेला नाही, हे आता सगळ्यांना माहिती असं मला वाटतं. संदीप प्रधान कुठेतरी सत्ता हा वीक पॉइंट आहे हे कळल्यामुळे घडतंय का? संदीप प्रधान, उल्लेख केला गेला. संदीप प्रधान, नाही, मला मगाचपासून आपण जे म्हणालात की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा या सगळ्या विषयावरती का गोंधळ उडालेला आहे, तर मला असं वाटतं की 1989 नंतर प्रथम असं एक सरकार केंद्रामध्ये आलेलं आहे की ज्याच्याकडे संपूर्ण बहुमत आहे, आणि बहुमत असलेलं सरकार किती ताकदीनं निर्णय घेऊ शकतं आणि ते एखादा निर्णय कसं ताकदीनं राबवू शकतं याचा कुठलाही अनुभव असलेला नेतृत्व अनेक पक्षामध्ये नाही. कारण गेल्या 30 वर्ष जवळपास आघाडीची सरकार असल्यामुळे अनेकदा आपण असं बघितलं की छोट्या छोट्या पक्षांनी सुद्धा अनेक निर्णय अडवलेले आहेत, नाक दाबलेलं आहे आणि ते निर्णय बदलायला लावलेले आहेत. त्यामुळे हा एक कुठेतरी हे गोंधळाचं एक कारण आहे. आता जो दुसरा मुद्दा आहे तो असा आहे की जसं आत्ता विश्वंभर चौधरी म्हणाले तसं की कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये जर हा सगळा चर्चा होऊन निर्णय झाला असेल तर मग या बाबतीमध्ये शिवसेनेनी काय करायला पाहिजे होतं? त्यांना जर हा निर्णय मान्य नाही तर त्यांनी मंत्रिपदच सोडायला पाहिजे होतं. म्हणजे गीतेंकडे जे मंत्रिपद आहे त्यांनी सोडायला हवं या सगळ्या प्रश्नामध्ये. बरं, दुसरं असं की जे खासदार भेटायला गेले त्याच्यामध्ये गीतेंचा समावेश नव्हता, गीते तिथं कुठं दिसत नाही. आणि जर समजा खासदार आणि मोदी यांची काही बैठक झाली, भेट झाली, तर त्याच्या अशा बातम्या कशा काय बाहेर आल्या? म्हणजे हे सुद्धा शिवसेनेचं आत्तापर्यंतचं जे एकूण परंपरा आहे की एखादी बैठक झाली, भेट झाली, त्याच्यानंतर कुठलीही आत काय चर्चा झाली, काय निर्णय झाले हे बाहेर न येऊ देण्याची जी काही सिक्रेसी शिवसेनेमध्ये वर्षानुवर्ष राहिली ती ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कशी काय नष्ट झाली? कुणीतरी आतल्या माणसांनी तरी ही बातमी फोडलेली आहे की अशा अशा पद्धतीने मोदींनी कान उघडणी केली, किंवा नाहीतर मोदींनीच आपल्या कुणातरी माणसाला शिवसेनेमध्ये संभ्रम निर्माण होण्यासाठी ही बातमी दिलेली आहे. त्यामुळे हे नेमकं काय आहे हेच मला वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये स्पष्ट झालं पाहिजे. आणि ते जोपर्यंत अडसूळ साहेब सांगत नाहीत की कुणी हे केलं, म्हणजे गटनेतेपद नाही मिळालेल्यामुळे नाराज असलेल्या शिवसेनेतल्या कुठल्या एखाद्या नेत्याने केलं का मंत्रीपद हवंय पण ते मिळालं नाही त्या माणसाने केलंय का, कशामुळे हे असं झालं, ही माहिती कशी आली बाहेर, कोण नाराज आहे आणि ज्यांनी ही बातमी अशा पद्धतीने फोडली चुकून विपर्यस्त पद्धतीने, फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मला बोलू देत. बोला या दोन्ही विषयावर बोलू द्या मला. बोला. की चौधरी यांनी पहिल्यांदा एक आपला अज्ञान प्रकट केलं की हा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला. अजिबात कॅबिनेटमध्ये हा विषय झालेला नाही. कॅबिनेटमध्ये जर झाला असता तर जे आपल्याला साध्य करायचं आहे काळा पैसा या चलनातून नष्ट करण्याचा ते झालं नसतं. एक रात्रीमध्ये 2 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या. आणि म्हणून तिथे कॅबिनेटमध्ये आमच्या मंत्र्यांनी बोलण्याचा प्रश्न, कारण तिथं आलेला नव्हता हा विषय. किंबहुना जो मगाशी उल्लेख केला, अर्थमंत्री असताना जेटलींना सुद्धा हा निर्णय माहिती नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तर ज्यावेळेला आम्ही का जावलं पंतप्रधानांना भेटायला का जावं लागलं, काल ज्यावेळी आमच्या लक्षामध्ये आणलं जेटलींनी की सहकारी बँकांविषयी, जिल्हा बँकांविषयी काही आमच्या मनामध्ये गैरसमज आहेत. ते कसे गैरसमज आहेत हे जोपर्यंत आपण प्रधानमंत्र्यांना दाखवून देणार नाही तोपर्यंत ते कन्व्हिन्स होणार नाहीत. आणि हा उद्देश खऱ्या अर्थाने आमचा होता. आम्ही काल केलेलं निवेदन सगळ्या मीडियानं आम्ही पाठवलं. त्यामध्ये ह्या मगाशी सुरुवातीला, आता मी वेळ घेणार नाही, ज्या गोष्टी मांडल्या त्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणाने आम्ही त्यांच्याशी बोललो आणि निवेदन दिलं. आणि जो एक उल्लेख होतोय की कान उघडणी केली, पुन्हा 1 मिनिटामध्ये तो विषय मी संपवतो,
की त्यांनी जरूर सांगितलं तुम्ही माझ्याबरोबर आहात, मी तुमच्याबरोबर राहणार आहे आणि मला वर बाळासाहेबांना उत्तर द्यायचं आहे, तुम्ही काय द्याल उत्तर, हे अजिबात त्यांनी एक शब्द उच्चारलेला नाही. एक जबाबदारीने मी बोलतोय, शिवसेनेचा गट नेता म्हणून आणि बाळासाहेबांचा एक सैनिक म्हणून मी बोलतोय. बरोबर आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा झालेला नाही आनंद- आणि ह्या गोष्टीचा आनंदराव- भाव करून आता आणखी एक प्रश्न विचारला गेला, मग तुमच्यापैकी कोणी आमच्यापैकी कोणी आमची स्वतःची नादस्ती करेल का, जे घडलंच नाही ते बोलेल का? असं होऊ शकत नाही, झालेलं नाही. परंतु जे आम्ही अनुभवतोय, जे मीडिया आज मी म्हणेन तर आता मीडिया विकला गेला की काय, सगळ्यांबद्दल नाही, पण अनेक अनुभव आम्हाला येत आहेत की कुणीतरी जाणार, कुणाची तरी मुलाखत घेणार, हा निर्णय चांगला की वाईट. संदीप प्रधान, जी माणसं आपल्या फेवरमध्ये बोलतात त्यांचंच फक्त हे जे प्रकार सुरू बरोबर आहे. आहेत, आपण संदीप प्रधानांची त्यामुळे रिॲक्शन घेऊ. आमच्यातून संदीप प्रधान. लिखवण्याचा प्रश्न येत नाही, संदीप पण प्रधान. जे नाहीच ते नाही, नाही, लिखवण्याचा नाही, संबंध नाही, कुठे येतो, नाही, मला या काय सगळ्या म्हणायचं गोष्टी आहे समजून की घेण्याची मला गरज आहे. मला बाळासाहेबांना उत्तर द्यायचंय असं मोदी साहेब म्हणाले असतील, हा हे बरोबर आहे, पण मग मोदी साहेबांना जर ते उत्तर द्यायचंय तर त्याचा संदर्भ हाच आहे की शिवसेना उत्तर जो विरोध करते, पण या सगळ्या निर्णयाचं उत्तर मला बाळासाहेबांना द्यायचं आहे. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये जे आपण जे म्हणता की पुढे ते बोलले नाहीत, पण ती बाब अध्याहृत त्याच्यात आहे की तुम्हाला ते उत्तर नाही द्यायचं असलं त्यामुळे तुम्ही विरोध नाही, करताय, त्यांनी- पण मला उत्तर त्यांनी द्यायचं असं स्पष्टपणे उल्लेख केला. असं नाही का हो? मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही माझ्या बरोबर आहात, हे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. असा कुठलाही उल्लेख केलेला नाही. पण आणि आनंदराव- म्हणून त्याचा विपर्यास करून आनंदराव, ज्या आता पद्धतीने तुम्ही- आपण आता कालपासून सुरू केलेला बरोबर आहे. आहे, आपण अत्यंत धक्कादायक खुलासा महाराष्ट्रासमोर केलाय. शिवसेनेचे गटनेते म्हणून अत्यंत धक्कादायक खुलासा केलाय की हा मुद्दा कॅबिनेटमध्ये चर्चेलाच गेला नव्हता आणि अर्थमंत्र्यांना देखील याची कल्पना नव्हती. इतका प्रचंड मोठा निर्णय जर कॅबिनेटला न सांगता, अर्थमंत्र्यांना न सांगता, एनडीए मधल्या घटक पक्षांना न सांगता जर केला गेला असेल तर त्याबद्दल शुभांगी काय म्हणणार? नाही, मला वाटतं कुठलाही डिसिशन जेव्हा एन्फोर्स करायचं असतो त्याचं एक कॅबिनेट, युनियन कॅबिनेटनी रॅटिफाय करावंच लागतो. त्यामुळे मला हा बेसिक फंडामेंटल क्वेश्चन आहे की हा कॅबिनेट विदाऊट कॅबिनेट रॅटिफिकेशन तो अंमलात कसा आणू शकते. ही तर व्हेरी छोटी गोष्ट आहे. त्यांनी ठीक आहे हे जे म्हणतात आहे की विस्तृत मॅडम, चर्चा हा वगैरे निर्णय नाही झाली, ऐका, पण ते हा निर्णय रॅटिफिकेशन इतका विदाऊट महत्त्वाचा रॅटिफिकेशन ते कसं आहे, अंमलात हा आणू निर्णय शकतात. इतका महत्त्वाचा आहे, तो अशाच पद्धतीने घ्यायला होता. हे माझं कालही मत होतं, कुठलाही आजही मत आहे. decision, कारण कुठलाही- जर कुठलाही त्या policy अनेकाशी decision, चर्चा कुठलाही केली policy असती, decision तर state जो ब्लॅक cabinet- मनी आपल्याला चलनातून नष्ट करायचा आहे तो आपण करू शकतो. आनंदराव, नसतो. कॅबिनेट- आनंदराव, कॅबिनेट जर पुढे अशा announce प्रकारे- करतो, ratify करावंच आनंदराव, लागतं. पॉइंट वेल टेकन. अगदी तुमचा मुद्दा, आनंदराव, तुमचा मुद्दा मी पूर्णपणे मान्य Ratify केला. करणं आणि निर्णय घेणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पण तिकडे आनंद- dissent घेतलेल्या note टाकू निर्णयाचं शकत होते ना रॅटिफिकेशन तुमचे होतं. मंत्री, निर्णय तुमचे मंत्री घेताना जो एक अतिशय dissent note- ऐतिहासिक आहे, एक जो डिसेंट नोट sensitive देऊ आहे. शकत होते त्यावेळेस जेव्हा तो मुद्दा आला असेल, ठीक आहे विस्तृत डिबेट हो, नसेल पण झाला, कॅबिनेट त्यावेळेस मध्ये हा dissent विषय note टाकू शकत मॅडम होते. पुन्हा एकदा आवर्जून सांगतोय, जबाबदारीने सांगतोय, हा विषय कॅबिनेटमध्ये आलेला नाही. आपण दोन गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. निर्णयासाठी कॅबिनेटमध्ये येणं आणि रॅटिफिकेशनसाठी येणं ह्या दोन गोष्टी विभिन्न आहेत. नाही, but घेतलेला union- निर्णय union हा cabinet अतिशय ministers dissent sensitive note कधी आणि देऊ शकतात? खाजगीमध्ये ते द्यायला घेण्याची पाहिजे गरज होतं होती त्यांनी. आणि म्हणून तर काळा पैसा आज बँकाकडे जमा विश्वंभर व्हायला लागला. विश्वंभर काय समजून सांगाल? घेण्याची गरज. इतका महत्वाचा निर्णय कॅबिनेटमध्ये उदयजी- चर्चेला जात नाही. उदयजी, तुमच्या चॅनलने ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे देशाला की याचं रॅटिफिकेशनही झालं नाही आणि याचं मान्यता झालं नाही आणि ही शंका सगळ्यांना होती देशभरात. मग मी आनंदराव अडसूळ यांचं अभिनंदन करतो, ते खरं बोलले. म्हणजे मला असं वाटतं की मी माझं अज्ञान वगैरे ते जे म्हणाले तर ते माझ्या अज्ञानाबद्दल मी माफी मागतो. मला असं वाटत होतं की या देशात एक डेमोक्रॅटिक प्रोसेस आहे, लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि मंत्रिमंडळापुढे हा विषय गेला असेल. भारतीय जनता पक्ष सातत्यानं सांगत होता की मंत्रिमंडळात, मला आनंदरावांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सगळ्यांपुढे हे खुलं केली की मंत्रिमंडळात हा निर्णय झाला नाही. मग ह्या निर्णयाची वैधता इथूनच आता सुरुवात होते. आणि दुसरा प्रश्न शिवसेनेच्या बाणेदारपणावरती उठतो की शिवसेना जर अशा पंतप्रधानांना पाठीशी घालत असेल जे निर्णय जाहीर करतात पण तो मंत्रिमंडळाला माहीत नसेल, तर शिवसेना अशा मंत्रिमंडळात राहून देशद्रोह करत आहे. त्याचं कारण असं की एक माणूस मग देशाच्या व्यवस्थेला वेठीला धरतोय, भारताचे पंतप्रधान, असा त्याचा अर्थ आहे. शिवसेना सरकार पडू शकतं, इतका हा गंभीर मुद्दा या पद्धतीने देतोय. देशाच्या हितादृष्टीने काय निर्णय असेच घ्यावे लागतात. सर्जिकल स्ट्राईक जो झाला
आणि देशहित आतंकवाद्यांवर म्हणजे हल्ला केला देशहित गेला, म्हणजे हे काय प्रक्रिया सांगून तोडणं झालं नाही. असतं का? संसदीय कॅबिनेट प्रक्रिया मध्ये जावं तोडून लागत देशहित होतं. केलं जाऊ शकत नाही. म्हणजे देशित करायचं असेल तर संसदीय नाही, प्रक्रिया करावी लागेल. हे जसं मॅडम बोलल्या नाही, त्यासाठी तो रॅटिफिकेशनला येऊ शकतो, पण निर्णय हे असेच घ्यावे लागतात जे अतिशय महत्वाचे आहेत, जे सेन्सिटिव्ह आहेत. तुम्ही सांगा तो देशाच्या रॅटिफिकेशनला हिताचे आला की नाही, तो मग मंत्रिमंडळाच्या सर्जिकल बैठकीत स्ट्राईकचं आला की नाही. तो जर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला नाही. नसेल तर तो निर्णय अत्यंत वादग्रस्त आहे आणि याच्यावरून सरकार पाडायला पाहिजे शिवसेनेने. दीपक बातुसे, नाही, तो दीपक विषय- बातुसे, दिल्ली पासून गल्लीपर्यंत अगदी नरेंद्र मोदींपासून ते आशिष पण घडलेली शेलारांपर्यंत वस्तुस्थिती शिवसेनेला नक्की गृहीत अशी धरायची परंपरा आजही चालू आहे नोटाबंदीवरूनही. निश्चित सुरुवातीपासून म्हणजे शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यापासून भाजपने शिवसेनेला नेहमी गृहीतच धरले. कारण आपण राज्यातील सुद्धा अनेक निर्णय बघितले किंवा दिल्लीतील निर्णय बघितले. आता शिवसेना म्हणते की नोटाबंदीचा जो निर्णय झाला तेव्हा आम्हाला पंतप्रधानांनी विश्वासात घ्यायला हवं होतं, ते विश्वासात घेतलं नाही. पण हे पहिल्यांदा घडतं का? याच्या पूर्वीचं जर बघितलं तर भूसंपादन कायदा जेव्हा आला तेव्हा सुद्धा शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. म्हणजे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला भूसंपादन कायदा, GST. जीएसटी असेल, त्यानंतर जैतापूरचा विषय जो शिवसेनेचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या विषयावरती वारंवार पंतप्रधान हा मुद्दा रेटतायत. शिवसेना रस्त्यावर विरोध करते, पण प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी असूनही शिवसेनेला काही करता येत नाही. आधी राज्यातही आपण बघितलं तर कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री आहेत, ते स्वतः तक्रार करत असतात की आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये. मंत्री फक्त कॅबिनेटच्या दिवशी शिवसेनेच्या मंत्र्याला देतात. काही मंत्री, ठराविक मंत्री रेग्युलर असतात, पण काही मंत्री फक्त कॅबिनेटच्या दिवशी येतात. बाकी आठवडाभर ते मंत्रालयात फिरकत नाहीत. का? तर काम करायचंच नाही, आमच्याकडे अधिकारच नाही, निर्णय घ्यायचा अधिकार नाही, तर मंत्रालयात येऊन करणार काय? अशा शिवसेनेच्या मंत्र्यांच्या तक्रारी आहेत. जर अशा तक्रारी असतील तर शिवसेना सत्तेत सहभागी का, हा पुन्हा एकदा विषय येतो. आणि वारंवार जर असं घडत असेल की शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये पंतप्रधान तिकडे हस्तक्षेप करतात. दिलेलं एकच खातं आहे अवजड उद्योग, जे शिवसेनेला नको होतं पण ते शिवसेनेने घेतलं. महाराष्ट्रात जी खाती आहेत त्याच्यात मुख्यमंत्री हस्तक्षेप करतात अनेक निर्णयांमध्ये. शिवसेनेच्या मंत्र्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार नाही आहेत, तरी सुद्धा शिवसेना सत्तेत का सहभागी, हा विरोधक प्रश्न करतात. तसा जनतेला सुद्धा प्रश्न पडलेला आहे. या सगळ्याची चर्चा करूया, आनंदरावांकडून उत्तर घेऊया. पण वेळ झाला का ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहत आहे शिवसेनेचं नोटांगण. शिवसेनेचं नोटांगण या विषयावर आपण चर्चा करतोय. आणि या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेताना आपल्या कॅबिनेट समोर तो विषय चर्चेला आणलाच नव्हता. किंबहुना देशाच्या अर्थमंत्र्यांना सुद्धा त्याची माहिती नव्हती, असा एक धक्कादायक खुलासा आनंदराव अडसूळ, शिवसेनेचे खासदार आणि गटनेते लोकसभेतले, यांनी केलेला आहे. आनंदराव अडसूळ, स्वतंत्रपणे जाऊन आपलं निवेदन मांडायची संधी असताना सुद्धा आपण विरोधी पक्षांच्या बरोबर गेलात. मग आज विरोधी पक्ष संसदेमध्ये नरेंद्र मोदींनी बोलावं याकरता रस्त्यावर उतरतायत, माध्यमांच्या समोर जात आहेत. मग त्यावेळी आपण त्यांच्या बरोबर का नाही? संसदेमध्ये पंतप्रधानांनी बोलावं असा आपला आग्रह आहे की नाही? निरगुडकर, दोन विषय वेगळे आहेत. काल आमचं शिष्टमंडळ माननीय प्रधानमंत्र्यांना भेटलं. त्यांच्या मनामध्ये सहकारी संस्था आणि जिल्हा बँकेविषयी जे गैरसमज होते किंवा शंका होत्या त्या आम्ही दूर केल्यामध्ये यशस्वी झालो. याचं कारण ते कन्व्हिन्स झाले आणि त्यांनी तात्काळ सांगितलं जे 14 दिवस तुमच्या ह्या ग्रामीण भागातल्या लोकांना काही पैसे मिळाले नाहीची जाणीव मला आहे, आणि म्हणून हे सिस्टीममध्ये कसं बसवायचं हे निश्चित त्याच्यावर विचार करून मार्ग काढेल. आणि आज सकाळी 11 वाजता फायनान्स सेक्रेटरीनी नाबार्डच्या माध्यमातून 21,000 कोटी रुपये जिल्हा बँका आणि सहकारी बँकांना देण्याचं, कॅशमध्ये देण्याचं निर्णय तुमच्या घेतला. पत्रकात सांगितलेलं आहे, ती बातमी आम्ही दाखवलेली आहे. आनंदराव, त्या आपल्या पत्रकाची बातमी आम्ही दाखवली आहे. मुद्दा तो नाहीये. म्हणजे आपण ममता दीदींच्या बरोबर विरोधी मोर्चात सहभागी झालेला होतात तेव्हा आपली एक मागणी होती. आता विरोधी पक्षांची मागणी आहे की नरेंद्र मोदींनी संसदेत यावर उत्तर द्यावं. मग यावेळी आपण विरोधकांच्या बरोबर आहात का? संसदेत नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं की न द्यावं? उत्तर द्यावं याकरता जर आग्रही असाल तर आपली मागणीची पद्धत काय आहे? नाही, एक्झॅक्ट सभागृहामध्ये विरोधक म्हणतायत म्हणून केवळ नव्हे, शिवसेना म्हणून आमची तीच मागणी होती की जो गोंधळ चाललाय त्याच्याबद्दल आपण सभागृहामध्ये येऊन प्रधानमंत्र्यांनी याचा खुलासा करावा. आज मी सुद्धा त्या ठिकाणी तीच मागणी केली. सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मागणी केल्यानंतर त्यांची मागणी थोडी वेगळी आहे की ॲडजर्नमेंट मोशनच्या माध्यमातून ही चर्चा करावी.
मी त्या ठिकाणी एक मागणी केली की शिवसेना सुद्धा चर्चेची मागणी करते आहे, निर्णय चांगला आहे आणि आज जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याबद्दल आपली मतं मांडण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी आम्हा सगळ्याला आहे आणि त्यावर चांगल्या प्रकारे जे काही भूमिका प्रधानमंत्र्याची आहे त्यांनी मांडावी ही मी सुद्धा मागणी केली आज लोकसभेत. म्हणजे आमचे विचार वेगळे नाहीत. मला तुम्ही जनतेच्या सांगा, हिताचे, मग केवळ विरोधी पक्ष म्हणतोय म्हणून नव्हे. आनंदराव तुमचे विचार वेगळे नसतील पण तुमच्या हेडलाईन्स काय आहेत बघा. 100% हुकुमशाही ही तुमची हेडलाईन आहे. म्हणजे तुम्ही कोणाला हुकुमशाह म्हटलेलं आहे याच्यामध्ये हे तरी कळू द्या. मोदींना शरद पवार चालतात, मग शिवसेनेला ममता बॅनर्जी का नाही? रोगापेक्षा इलाज भयंकर. सांग भोलानाथ, नोटा मिळेल काय? मला तुम्ही एक सांगा. मला हाच तर मुद्दा आहे की आता सुद्धा पंतप्रधानांनी उत्तर द्यावं याच्याकरता विरोधी पक्ष आग्रही आहेत. आपण आतापर्यंत विरोधी पक्षांच्या बरोबर होतात मागणी करताना. आपण स्वतः त्या पदयात्रेत सहभागी झाला होतात ममता बॅनर्जींबरोबर. मग आता विरोधी पक्षाच्या बरोबर आपण आहात की नाही? मोदींनी उत्तर द्यावं याकरता आग्रही आहात की नाही? हे पहा, विरोधी आम्हाला आमचं स्वतःचं सभागृहामध्ये आम्हाला स्वतःचं अस्तित्व आहे आणि ज्या वेळेला आज पहिल्यांदा किमान चर्चा करावी ही त्या ठिकाणी ज्यावेळी चर्चा सुरू झाली, अनेक नेत्यांनी विचार मांडल्यानंतर मी हे विचार मांडले, चर्चा झालीच पाहिजे. मग ती अर्जन मेवशेंच्या माध्यमातून का ती 193च्या माध्यमातून, पण चर्चेची गरज आहे. आम्हा सगळ्यांना बोलायला संधी मिळाली पाहिजे आणि त्याचा खुलासा माननीय पंतप्रधानांनी केला पाहिजे. ह्यामध्ये मला वाटत नाही किंवा हेडलाईन आपण ज्या बोलल्या त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी जनतेचे विविध प्रकारे हाल होत आहेत त्यावेळेला जनतेची बाजू मांडणं आणि त्या पद्धतीनं आपण त्या हेडलाईन देणं हे काय मला आजही वावगं वाटत नाही, अजिबात वावगं वाटत नाही. आपण स्वतः एकदा बोललेला होता दरम्यानच्या काळात, आपण स्वतः एकदा बोललेला होता. ती क्लिप आपण दाखवू शकतो. टोकाची भूमिका असा एक शब्दप्रयोग तुम्ही केला होता. या टोकाच्या भूमिकेचा अर्थ काय म्हणायचा? ती टोकाच्या भूमिकेची टकमक टोकाची वेळ कधी येणार हा सवाल आहे. नाही, टोकाची भूमिका मला कळेल नाही हे असे शब्द मी वापरलेले नाहीत. वेळ प्रसंगी जे निर्णय घ्यावे लागतील ते पक्षप्रमुख आमचे सक्षम आहेत आणि ते घेतील हे मात्र मी बोललो होतो. आता मीडियामध्ये कालपासून किंवा याच्या अगोदर मला अनुभव येतोय, आम्ही जर काही एखादी गोष्ट बोलली त्याचा विपर्यास करण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय आणि मीडियाला कदाचित हे अपेक्षित आहे शिवसेना लवकर सत्तेतून बाहेर पडावी आणि हे सरकारचं त्या ठिकाणी वाट लागावी अशी काहीतरी भूमिका दिसते मला. आणि म्हणून हे ट्विस्ट करणं, आम्ही जे बोलतो त्याचा विपारिस करणं, वेगळ्या पद्धतीने मांडणं, सकारात्मक विचार का नाही करत? आनंदराव तुम्ही सकारात्मक विचार का नाही करत? सरकारमधनं बाहेर पडण्याचा मुद्दाच मी काढलेला नाही आहे. माझा मुद्दा आहे तो सरकारमधल्या तुमच्या प्रभावाबद्दलचा हा मुद्दा आहे. म्हणजे आता या क्षणाला आपल्या बोलण्यानंतर हा प्रश्न उद्भवतोय, कुठलं क्लेशकारक असेल असं वाटतं आपल्याला? सत्तेत राहणं का सत्ता सोडणं? शिवसेना प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म देताना ही भूमिका घेतली की 80% समाजकारण 20% राजकारण. माझा पक्ष केवळ सत्तेसाठी जन्माला आलेला नाही आणि सत्ता जर लोकांसाठी राबवली जात नाही तर मी तिची पर्वा करणार नाही. हाच तर मुद्दा आहे. आज आता अशा काही घटना हाच तर मुद्दा आहे. मगाशी मला पुढे याचं एक मिनिट की मगाशी मला टोकलं गेलं की बाबा तुम्ही कॅबिनेटमध्ये झालं नाही असं म्हणता. सर्जिकल स्ट्राईकचा सुद्धा विषय कॅबिनेटमध्ये यायला हवा होता. जो पाकिस्तानच्या विरोधी आतंकवाद्यांच्या विरोधी निर्णय झाला तो काय यायला हवा होता? आज हा सुद्धा निर्णय कॅबिनेटमध्ये यायला हवा होता हे माझं मत नाही. कारण एक गुप्त निर्णय घेतल्याशिवाय त्याचं फलित आपल्याला मिळणार नाही. फक्त तो निर्णय घेतल्यानंतर जी परिस्थिती उद्भवली ती सरकारला सावरता आली नाही आणि म्हणून गेले काही दिवस जे काही उलटसुलट चर्चा होत आहेत, प्रतिक्रिया येत आहेत, हे त्याचं कारण आहे. आणि आज खऱ्या अर्थाने आम्हाला एका गोष्टीचं किमान समाधान आहे. मला एक खासदार हे बोलतायत, एक अनुभवी खासदार हे बोलतायत, एक खासदार बोलतायत, हे एक अनुभवी खासदार हे बोलतायत, याचं मला मनातून दुःख होत आहे. संसदेमध्ये बसणारे खासदार असं सांगतायत की मंत्रिमंडळाला न सांगता घेतले निर्णय तरी चालतील. मला वाटतं आपली राजकीय किती खाली आलोय आपण राजकारणाच्या दृष्टीने हे याच्यातून दिसतं की सत्तेशिवाय काही मोठं नाही. अहो, जर तुम्हाला देशाच्या प्रक्रियाच माहिती नसतील आणि प्रक्रिया सांभाळायची नसतील, शिवसेनेला सत्तेत एकही मिनिट राहायचा अधिकार नाही. हा लोकद्रोह आहे. ज्या लोकांसाठी तुम्ही करताय हा लोकद्रोह आहे तुमचा, देशद्रोह करताय तुम्ही.
तुम्ही हा देशद्रोह करताय सत्तेत राहून. एक माणूस देशाच्या निर्णय घेतो आणि तुम्ही म्हणताय दृष्टीने, मंत्रिमंडळात त्याची गरज नाही. देशाच्या हा दृष्टीने. देशद्रोह आहे असं मी म्हणतो. हा दीपक लोकांशी मातुसे, केलेला, मतदारांशी केलेला द्रोह आहे. दीपक मोदींनी मातुसे, तुम्हाला कुठेतरी- निर्णय काय दिलं म्हणून तुम्ही शांत आहात यावर? शिवसेना केवळ- पहिल्या दिवशी का नाही बोलली? शिवसेनेने 8 तारखेला देशासमोर हा खुलासा का नाही केला की हा निर्णय केवळ- मंत्रिमंडळात झाला नाही? मोदींनी तुम्हाला नेमकं केवळ कोणतं आमिष दिलं देश- ते तरी देशाला सांगा. तुमची प्रतिबद्धता नाही, मोदींशी आहे की आम्हाला- देशाची आहे एकदा कळू द्या. अजिबात तुमच्या नाही. मतदारांना कळू द्या की आम्हाला तुमची ते प्रतिबद्धता वावगं- त्यांच्याशी आहे आम्हाला की वावगं- तुमची मी प्रतिबद्धता दोघांनाही मोदींशी शांत आहे. करायची हे विनंती बोलू करतो. देत. बोलू देत, दीपक मतदारांना मातुसे, बोलू देत. येऊ घातलेल्या बोलू देत महानगरपालिकांच्या मतदारांना. निवडणुकांचे आम्हाला हे पडसाद किंवा सावट कुठेतरी आता दोघांच्या भूमिकेवर आहे. निश्चित महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युती करणार का हा खरा प्रश्न गेले अनेक दिवस. कारण शिवसेना ज्या पद्धतीने सत्तेत असून टीका करते भाजपवरती किंवा भाजप सत्तेत असून शिवसेनेवर जो आपला मित्रपक्ष आहे त्याच्यावर टीका करते. आपण बघितलं की मुंबई महानगरपालिकेच्या अनेक लहान लहान मुद्द्यांवरून शिवसेना भाजपमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला, एकमेकांवर टीका पाहायला मिळाली. आणि या पार्श्वभूमीवर आता शिवसेना भाजप जे महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये सत्तेत एकत्र आहेत ते महापालिकेत पुन्हा युती करणार का? कारण जे महाराष्ट्रात घडतंय सत्तेत एकत्र असून दोघांमध्ये वाद, जे केंद्रात घडतंय सत्तेत असून दोघांमध्ये वाद, तेच मुंबई महापालिकेमध्ये घडतंय. शिवसेना भाजप सत्तेत एकत्र आहे परंतु दोघांमध्ये आता टोकाचे मतभेद आहेत आणि हे टोकाचे मतभेद मुंबई महापालिकेतील सत्ता राखण्यासाठी आहेत. मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला माहिती आहे मुंबई महापालिका ही शिवसेनेचा जीव आहे असं म्हटलं जातं. कारण मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आणि सगळं जे पक्ष जो चालतो तो मुंबई महापालिकेच्या बळावर चालतो. ते अधिक सविस्तर बोलण्याची गरज नाहीये आणि त्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं लक्ष आहे. आता भाजपला शिवसेनेकडनं ही सत्ता हस्तगत करायची आणि त्यासाठी शिवसेनेचे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेला उघडं पाडायचं ते उघडं पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतोय. काय सांगाल संदीप प्रधान आता याच्यावर येणाऱ्या निवडणुकांचे पडसाद आहेत. शिवसेनेत संदीप सगळं प्रधान? चालतं त्याच्यावर हा नाही, आरोप धांदा मी खोटा काय आहे. सांगतो त्याला काय आरोप की आपल्याला त्याच्या मुळात आता पुरावे असं आहेत का आहे आपल्याकडे? की शिवसेनेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये अशी 1-2 विभागणी झालेली आहे. काही लोक सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांना ही सत्ता सुटू नये, आपल्यापासून दुरावू नये असं वाटतंय. जे सत्तेत सहभागी नाहीत त्या व्यक्ती आणि कदाचित अगदी मुखपत्र सुद्धा हे मात्र सत्तेत राहून सुद्धा विरोधकांची भूमिका पार पाडते आहे. हा एक भाग आहे. दुसरं असं आहे की शिवसेनेचा प्रयत्न असा आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे की नोटा रद्द झाल्यानंतर आणि ज्या रांगा लागल्या तर शहरामधला जो मध्यम वर्ग आहे ज्याच्याकडे क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, तो अजूनही या निर्णयावरती टीका करत नाही. पण ग्रामीण भागामधला जो कोणी शेतकरी आहे, मजूर आहे, ह्या वर्गाचे निश्चितच काही प्रमाणात हाल झालेले आहेत. आणि शिवसेनेच्या एक लक्षात आलेलं आहे की शहरामध्ये आपल्याला भाजप बरोबरच टक्कर द्यावी लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात. आणि त्यामुळे जर एकीकडे शहरामध्ये जर आपल्याला कुठे त्यामुळे तोटा होणार असेल तो भरून काढण्यासाठी जर हा ग्रामीण भागातला कुठे नाराज असलेला वर्ग आपल्याला जोडता येतोय का किंवा तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळता कामा नये. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना मध्ये मध्ये मोदी भेटत असतात, त्यांचं कौतुक करत असतात. भविष्यात समजा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली तर आपल्याला दूर करून राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ करण्याचा पर्याय सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की शिवसेनेची ही अशी तारेवरची कसरत चालली आहे की एकीकडे भाजपबरोबर संघर्ष करायचा, दुसरीकडे आपली ताकद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या याच्यामध्ये शिवसेनेची ओढाताण दिसते आणि शिवसेनेमध्ये निश्चितच 2 अशा पद्धतीच्या प्रवृत्ती आहेत. सत्तेत राहावं असं वाटणारी आणि सत्तेमध्ये काही लाभ न झालेल्यांची पण आनंदराव वेळेची मर्यादा हा, असेल तर हे थोडक्यात मांडा. आपलं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. कुठे 2 गट नाहीत. जर गट पडले तर आमचे पक्षप्रमुख अतिशय सक्षम आहेत. गट मोडायचे का सत्तेतून बाहेर पडायचे हे त्यांना चांगलं कळतं. त्यामुळे आपला हा मुद्दा पहिल्यांदा अतिशय चुकीचा आहे. आनंदराव, आपण आपला गट मुद्दा- आहे. दुसरा भाग जो आपण की एनसीपीला आम्ही काउंटर करतोय कारण सहकारी चळवळीमध्ये मी स्वतः अनेक वर्ष काम करतोय. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरला सुद्धा मी माझं फेडरेशनचं शिष्टमंडळ घेऊन भेटलेलं आहे. ही परिस्थिती सांगितली. सहकारी बँकांना पैसे द्यावून ठणकावून बरोबर आहे. आनंदराव तुम्ही तुमचा आनंदराव मगाशी पण तुम्ही हाच मुद्दा मांडलेला आहे. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता एक शेवटचा प्रश्न शुभांगी, हे सगळं तुम्ही पाहिलेत. महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण तुम्ही गेले जवळपास 3 दशकांचं अत्यंत जवळून पाहताय. 99, 2004, 2009 यापेक्षा सुद्धा आणि किंबहुना बाळासाहेब नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माध्यमांची टीका सातत्यानं होत असताना सुद्धा शिवसेनेने 63 आमदार निवडून आणले.
भारतीय जनता पक्षाबरोबरच्या त्यांच्या संघर्षमय वाटचालीचा एकत्र वाटचालीत त्यांनी लोकसभेत स्वतःचे खासदार खूप मोठ्या संख्येनं निवडून आणले. असं असताना सुद्धा आपल्याला आत्ता दिसतंय कुठेतरी दरबारी राजकारणात डावपेचात स्पष्ट भूमिका घेण्यात शिवसेना कमी पडतंय. याचं कारण शिवसेना हा काही मुरलेला राजकीय पक्ष नाही, भाजप किंवा काँग्रेस सारखा. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते हे जमिनीवर काम करणारे मुरलेले हे राजकीय कार्यकर्ते त्या अर्थाने नाहीत. त्यामुळे बारीक सारीक विचार करायचा, अत्यंत तोलून मापून एखाद्या बुद्धिबळासारखी पावलं टाकायची हे त्यांना जमत नाही. तो माणूस शाखेत बसून काम करणार आहे. कुठेतरी त्याचं हे रांगडेपणच आज त्याला साथ देत नाही. उदयजी, मला वाटतं की आय बॅक टू डिफर ऑन दिस. कारण ते रांगडेपण ते बाळासाहेब असताना आपल्याला दिसायचं आणि ते एक समजू शकत होतं. आणि ते जर आज दिसलं असतं तर मला वाटतं पंतप्रधान मोदीजींनी पण त्याला ॲप्रिशिएट केलं असतं. मोदीजींकडनं जर असा त्यांचं एक स्टेटमेंट जी अडसूळ साहेबांनी सांगितलं, हा जो आलाय त्याचं कारण आहे की शिवसेना आता खूप जास्त कॅल्क्युलेट करत असते. आणि मला वाटतं हे सगळे जे काही त्यांचे एक थिंक टँक म्हणा की जे काही त्यांचं इनपुट जिथनं तिथनं येत असणार, या सगळ्या डिमॉनिटायझेशनमध्ये ज्या पद्धतीने शिवसेना वागली आहे त्याच्यात उद्धव ठाकरेजींची लिडरशिप, म्हणजे मी तर मला वाटतं की हे सगळ्यात जास्त बीटिंग इमेज बीटिंग जर झाली असेल तर उद्धव ठाकरेजींची लिडरशिपची सगळ्यात जास्त बीटिंग झाली आहे. कारण ज्या पद्धतीने आज तुम्ही त्यांच्या ममता बॅनर्जींसोबत जाता, तुम्ही आपल्या सरकारच्या विरोधात जातात, दुसऱ्या दिवशी तुम्ही शिष्टमंडळ दुसऱ्या दिवशी घेऊन जातात, म्हणजे हा प्रोसेस पूर्ण अपसाईड डाऊन करतात आहे. तुम्ही कोणाबरोबर नेमकं कुठे राहायचं आणि हे सगळं प्रोसेस विदिन 48 आवर्स होत आहे. म्हणजे तुम्हाला सरकारमध्येही राहायचं आहे, सरकारच्या बाहेरही राहायचं आहे, सरकारवर टीका करायची आहे, पुन्हा सरकारसोबत जायचं आहे. म्हणजे इतका कन्फ्युज्ड एक रिजनल पार्टी शिवसेनासारखी जी बाळासाहेबांची पार्टी आहे, म्हणजे हे सगळ्यात मोठा क्वेश्चन आज हा आहे की उद्धव ठाकरेंची लिडरशिपला काय झालं. प्रेक्षक, शिवसेनेचं नोटांगण या विषयाची गंभीर राजकीय चर्चा आपण पाहिली. नोटबंदीचा निर्णय केंद्रीय सरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेला नव्हता असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते आनंदराव अडसूळ यांनी आज केला. एवढंच नव्हे तर अर्थमंत्री अरुण जेटली यांना देखील या निर्णयाची कल्पना नव्हती अशी माहिती त्यांनी आज देशाला दिली. आणि जर हे खरंच असं असेल तरी अत्यंत गंभीर बाब आहे. जे पंतप्रधान कॅबिनेटमध्ये निर्णय न घेता एवढा मोठा निर्णय घेतात त्या मंत्रिमंडळात शिवसेना राहते कशी, शिवसेना बाणेदारपणा दाखवून सरकारमधून बाहेर का पडत नाही असे सवाल आज विश्वंभर चौधरी यांनी उपस्थित केले. त्यावर काळ्या धनाच्या विरोधात सरकारनं उचललेलं हे सर्जिकल स्ट्राईक आहे, असे निर्णय या पद्धतीनेच घ्यावे लागतात अशा शब्दात अडसूळ यांनी मोदींच्या निर्णयाचं काहीसं समर्थन देखील केलं. शिवसेना खासदार जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले तेव्हा त्यांनी अजिबात कान उघडणी केली नाही. मीडियाने या सगळ्याचा विपर्यास केला असं देखील त्यांनी आज स्पष्ट केलं. त्या बैठकीत केवळ शिवसेना खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मग ही बातमी मीडियात पेरली कुणी, ही बातमी मीडियाला दिली कुणी असा सवाल संदीप प्रधान यांनी आज केला. मात्र शिवसेनेच्या खासदारांनी ही बातमी फोडल्याचं अडसूळ यांनी अमान्य केलं. शिवसेनेचा वैचारिक गोंधळ उडालाय. ते नेमके सत्ताधारी टीममध्ये आहेत की विरोधी टीममध्ये आहेत हेच त्यांना कळत नाहीये. पंतप्रधान मोदींना भेटायचंही होतं तर मग ममता बॅनर्जीच्या मोर्चात ते 28 तास अधिक सहभागी का झाले असा सवाल शुभांगी खापरे यांनी केला. भाजप शिवसेनेला गृहीत धरतंय. केंद्रात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री शिवसेना मंत्र्यांच्या खात्यात हस्तक्षेप करतायत तरी देखील सत्तेमध्ये शिवसेना सहभागी का अशी विचारणा दीपक भातुसे या माझ्या सहकाऱ्यांनी केली. प्रेक्षको, शिवसेना कशी गोंधळलेली आहे याची साक्ष या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाली. सत्ता टिकवण्यासाठी हा सगळा अपमान सहन केला जातोय का हा देखील मुद्दा आज चर्चेला आला. शिवसेनेची मूळ आक्रमक भूमिका मागे पडते का? रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी शिवसेना आता निवेदनं देऊन वाट पाहू लागली आहे याची देखील चर्चा आज या निमित्तानं झाली. शिवसेना यापुढे तरी ठोस वैचारिक भूमिका घेणार का की ज्याच्याकरता बाळासाहेब ठाकरे प्रसिद्ध होते. मग ती भूमिका तुम्हाला पटो अगर न पटो परंतु त्यातला ठामपणा आयुष्यभर टिकला म्हणूनच पक्ष आज या स्थितीत आहे. खरोखरच ती स्थिती टिकणार का हा खरा सवाल आहे. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.